आता पुढची बातमी बघूयात। एक महत्त्वाची बातमी। बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक पराभव झालाय। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काल पोटनिवडणूक पार पडली आणि यात स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालाय। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झाला। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली होती, ज्यात अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांचं एकमेकांविरोधात आव्हान होतं। काल झालेल्या पोटनिवडणुकीत 84% रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। आज केज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत अश्विनी देशमुख 3 फेऱ्यांमध्ये मागे होत्या। दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मस्साजोगमधील पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। माझी मतदार राजा माझ्यासोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती। त्यांनी आज दाखवून दिलं। मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असेल। माझे जे तरुण वर्ग आहेत, ज्यांनी दिवसाचा रात्र केला, त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजयी केलंय।